त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे, मला त्या भूमिके घ्यावा लागते. आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालू, काय तरफाड व्हायचं तेवढा तरफाड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही. अंतरवाली 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 बाहेर नाही. केलाय, पण बोलून करता काय दादा? रिझल्ट काय? कृती काय केली तुम्ही? काय केलं तुम्ही? लावा लावायच्या पलीकडे तुम्हाला काय आलंच नाही आयुष्यात तुमच्या. तुम्ही दुसरं काही केलंच नाही. लावा लावी सोडून तुम्हाला काय आलंच नाही. ह्यो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि त्यो मराठा त्याच्या अंगावर घाल आणि काम करणारे वेटीस धर. याच्या पुढे तुम्हाला काही आयुष्यात आलंच नाही ना. सरकार म्हणून फोन करून काय करता? रिझल्ट काय देणार तुम्ही? तुमचे फोन मस आले. हा, मला इथं मराठ्यांना रिझल्ट द्यायचा आहे, त्यांना आरक्षण द्यायचंय. तुम्ही काय दिलं? फोनवर बोल ना. त्यातलं मी नाहीये बाबा. मला तुम्ही बोलून काय करायचं? माझ्या मराठ्यांचे लेकरं बाळ अधिकारी झाले पाहिजे, ते साहेब म्हणून माझे आईबाप मराठ्यांना बघायचे. अरे तुम्ही काय उत्तर देता रे नालायकासारखी? काय उत्तर आहे त्यांचे? पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज हा सदन आहे, त्यांच्याकडे ऊस आहे, बाग आहे, ती आहे, फळबाग आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ओबीसीकडे फळबाग नाही काय? काय सरकार चालित? इतकं क्रूर सरकार आणखीन आलं नसन रे कधीच देशात, जगात. काय उत्तर आहे? पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाहीये, कारण ते सदन आहेत, त्यांच्याकडे ऊस येतं, फळबागा येतात, द्राक्ष येतं. ओबीसीकडे नाहीत काय? मग तिथं असणाऱ्या बाग आहे ते असणाऱ्या ओबीसीला आरक्षण नाही काय? ह्यो रूल आहे काय आरक्षणाचा? तिथल्या मराठ्यांकडे ऊस येतं, पाणी सदन येत म्हणून त्यांना आरक्षण नाही देत आम्ही. मग तिथला ओबीसी काय डोंगरात राहतो का? त्यांच्याकडे फळबागा ऊस नाहीत काय? त्यांच्या पोरा नोकऱ्यातून आरक्षणातून नोकऱ्यात नाही काय गेले म्हणून मराठ्यांची जाऊ नये? विदर्भ मराठवाडा आम्हाला पाणी नाही, आरक्षण बी नाही. काय चूक केली राव आम्ही? अखंड महाराष्ट्राची एकजूट राहावा म्हणून मराठवाड्याला आरक्षण असं सुद्धा मराठवाडा आरक्षण सोडून अखंड महाराष्ट्रात सामील झाला. अरे नागपूरला तरी पश्चिम महाराष्ट्रात यांनी नागपूर करार केला. अरे आम्ही एवढा विश्वास टाकला या महाराष्ट्रावरती, या महाराष्ट्राच्या सरकारवरती, की विनाट आम्ही तुमच्याकडे आलो. कारण कुठं आपली एकजूट दिसावं, आपण अखंडपणा आपल्याला दिसला पाहिजे. तरी तुम्ही आम्हाला आरक्षण असून सुद्धा देत नाही. तुम्हाला लढाई खेटायचंच ना, त्याला विलाजच नाही. खेटू आपण 30 तारखेपासून खेटू. किती खेटायचं तुम्हाला? त्याला लावा लावायच्या पलीकडे काय नाही आलं बघा. यांच्या क्षमता नाही गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे. जे सोडतात ते मराठीकडे गेले नाही पाहिजे म्हणून त्या मंत्र्यांना टार्गेट केलं जातं. अजित दादा शिंदे साहेबांचे मंत्री टार्गेट का? ते गरीबाच्या समस्या जाणून घ्यायला येते म्हणून. तुम्हाला यायचं नाही, तुम्ही टाळ्या वाजणारे असल्यासारखे बंगल्याच्या आत बसता. तुम्हाला बाहेर यायचं नाही, तुम्हाला गोरगरिबाच्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे नाही. डिझेलचा एवढा उद्रेक चाललाय, तुम्हाला पंपावर येऊन बघायचं नाही काय हाल चाललेत. कुणाचं घर जळालं, त्याच्यात माणूस जळाला, दवाखान्यात जाऊन तुम्हाला त्याला बघायचं नाही. एखादं पेशंट आजारी पडलं, अपघात असला, त्याचं ऑपरेशन असलं, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी लवकर लोकांना येत सुद्धा नाही. तुमचा पीएस सापडे 8 दिवस जाते, तोवर पेशंट मरत नाही तर सुट्टी होऊन घरी येतं. हे तुमचे काम. डिझेलला बघायला सुद्धा तुमचं कोणी जात नाही. ते लोकात येतात. मराठ्यांकडे कोणता मंत्री गेला नाही पाहिजे, नसता त्याला टार्गेट का? असल्या तुमच्या भूमिका ही तुमची नीतिमत्ता. खरं बोला रे, माझ्यावर डाव टाकला होता यांनी. देवेंद्र फडणवीस साहेब 100% मराठ्यांना आरक्षण देते, पण जरांगे पाटलांना फक्त आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का? देवेंद्र फडणवीस साहेबाला भेटायचं नाही का? काढा बाईट त्यांची 16 तारखेची, ही यांची बाईट. मग शब्द काय गेला माझ्या गरीब मराठ्यात? देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण देते, आम्हाला बोलवा ना. का तुम्हाला नुसत्या आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं? तुमच्या संभ्रम मराठा समाजाचा असा घालून दिला की आम्ही आरक्षण द्यायला तयार आहेत, पण जरांगे पाटील आम्हाला बोलवीत नाही. मराठ्यांनाही वाटलं असतं ते देत तर का बोलवीत नाही?
17 तारखेला तुमच्या मीडियाच्या बांधवाला सांगितलं ये बाबा दे ना. आता मला वाटतं याच्यातून किमान प्रसाद लाड साहेबांचे डोळे उघडतील असं मला वाटतं. मला त्यांना टार्गेट करायचं नाही, त्यांना दोष द्यायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं की मी मराठा आहे म्हणून दोष द्यायचा नाही. पण डोळे उघडले असते मात्र एवढं खरं की तो हा देवेंद्र फडणवीस किती कलाकार आहे म्हणून मी त्याला बोलतो बाबा देवेंद्र फडणवीसचं का माझं शत्रुत्व त्याचा का बांधाला बांध. मग आपल्या आईला हाणलं, मराठ्यांची आई माझी आई आहे म्हणून मी त्याला बोललो. बळच नाही बोलत बाबा मी कोणाला. ही आता डोळे उघडले असते जरांगे पाटील का बोलतायत देवेंद्र फडणवीसला, कारण मराठ्यांविषयी ठासून भरलेला द्वेष, मराठ्यावर जेवढा अन्याय करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न. पुन्हा सांगतो आजच्या प्रेसच्या माध्यमातून आणखीनही मराठ्यांचे मन जिंकायला देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. नाही आम्ही शत्रू, तुम्हाला कधी मानत नाही मानणार. माझं म्हणणं समजून घ्या रे. भाजपमधले मराठ्यांचे मंत्री आमदार समजून घ्या रे. तुमची सुद्धा लेखबाळ मोठी होणार आहे रे. तुमची नसन होणार तर तुमच्या कार्यकर्त्याची मराठीची होणार आहे. तुमची ओढ ही मराठ्यांच्या बाजूने असलं पाहिजे. एवढं जरी झालं, लाडांना एवढं जरी कळालं आपलाच माणूस दोषी आहे, मनातली मनात म्हणतो मी, तरी खूप झालं. आपलं 30 फायनल, आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ते उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल, मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतंय की मराठ्याला ऊन लागतंय, मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतंय आणि तुम्हालाही दिसलंय करतंय का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे, कारण माझा सुद्धा जीव लई दिवसात तर पडतोय. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषण केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळे मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतोय, तो मी घेतलाय. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे, तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर छत्री पित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राण सुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकरा बाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा त्याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकरा बाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे, जीव द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काही आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे, त्याच्यात कसलाही बदल होणार नाहीये. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतोय की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाहीये, हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसत. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं.
आणि ते मराठा समाजाने पाळावं.